मुंबईच्या कुर्ला परिसरात संध्याकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तणावपूर्ण घटना घडल्याचं समोर आलंय। कुर्ला येथील न्यू मिल रोडवरील मानसी बिल्डिंग समोर स्थानिक हिंदू नागरिकांवर 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रांच्या सहाय्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदार नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करून ठेले लावले जात होते, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच अतिक्रमणास विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्यानंतर या टोळक्यानं अचानक हल्ला करत जीवघेणा प्रकार केल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केलाय। या घटनेदरम्यान दंगल सदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच खुलेआम धमक्या देण्यात आल्याचाही दावा तक्रारदारांकडून करण्यात आलाय। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कुर्ला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात जलील शेख, शरान इसाक, शानू अहमद आणि इतर अशा एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान हीच ती कुर्ला विधानसभा असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतोय, जिथून 2 नगरसेवक निवडून आले आहेत आणि अशा घटनांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। या प्रकरणात फक्त हल्ल्यापुरतीच नाही तर कथित अवैध अतिक्रमण आणि इतर गैरकृत्यांवरही कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कुर्ला परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले।